तशा पद्धतीनं मी हरकत घेणार. याच्या संदर्भातली कुठलीही कल्पना या राज्य सरकारने संबंधित असलेल्या सक्षम अधिकाऱ्यांनी आम्हा तमाम शेतकऱ्यांना दिलेली नाही, म्हणून आमचा याला प्रखर विरोध आहे. आगामी काळामध्ये खरंच गरज आहे का? मी आता सांगितलं का राजकीय कल्पना शक्ती म्हणजे आम्हाला वाटतंय का या ठिकाणी रस्ता जर केला तर लाखो कोटी लोकांचं भलं होईल. खरंच भलं होणार आहे का? काय त्याचं डॉक्युमेंट सर्वसामान्याला सर्वेक्षण करून लोकांच्या पुढे मांडले का हा रस्ता झाल्याच्या नंतर एवढा मोठा बेनिफिट होणार आहे, एवढा मोठा महाराष्ट्र नाही भारत प्रगतीपथावर जाणार आहे. कुठल्या शेतकऱ्याला विचारलं तुम्ही हे करत असताना? कुठल्या ग्रामसभेने मागणी केली होती तुमच्याकडं का या ठिकाणी हा रस्ता केला तर आमचं भलं होईल म्हणून? परंतु शेतकऱ्याला मातीत घालणारा हा जो आता प्रकल्प आहे, हा मातीत घालणारा प्रकल्प आहे असं माझं आता तरी माझं मत आहे. या संदर्भातली भूमिका या राज्य सरकारने स्पष्ट करायला पाहिजे होती. म्हणून आजची ग्रामसभा या ठिकाणी ठराव करते आहे का होणारा जो रस्ता जो आहे त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि हा जो काही पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्ग आहे तात्काळ रद्द करावा अशी राजुरीच्या तमाम ग्रामसभेची जाहीरपणे मागणी आहे. तो रद्द करावा या संदर्भातली भूमिका आम्ही या निमित्ताने असणारे प्रांत अधिकारी असतील, या विभागाचे विभागीय आयुक्त असतील यांच्याकडे देखील आम्ही मांडणार आहोत. वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, परंतु हा रस्ता आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि त्या संदर्भामध्ये जी काही नुकसान भरपाईचा जो काही केंद्राचा कायदा 2003चा आणि हे राज्य सरकारचे जीआरएन परिपत्रक जे काढल्यात ही सर्वसामान्य शेतकऱ्याला मातीत घालणारी परिपत्रक आहे. ही तात्काळ आम्हाला अजिबात मान्य नाही, एक सुद्धा परिपत्रक मान्य नाही. आणि जरी वेळ आली खरोखर त्यांनी जर आम्हाला पटवून सांगितलं काही खरोखर शेतकऱ्याच्या हिताचं आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी वाडवडिलांनी जी काळ्या आईची सेवा केली, ती जमीन जोपासली, त्याला त्याचा योग्य मोबदला ज्याला म्हणतो तो जेव्हा सरकार जाहीर करीन वाटाघाटीला बसा आणि सांगा का बाबा एवढे पैसे तुम्हाला आम्ही देऊ शकतो. पर्यायी त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्या शेतकऱ्याचं, त्याच्या शेतकऱ्याने जमीन घ्यायची. दुसरा महत्वाचा विषय, जेव्हा एका जमिनीच्या जेव्हा माझे 5, 2, 4 हेक्टर क्षेत्र आहे त्याच्यातले 2 हेक्टर जाते, 2 हेक्टर क्षेत्र दोन्ही बाजूला 2 बाजूला विभागलं जात नाही, त्याच्या साईडचे रस्ते असतील, लगतचे रस्ते असतील, याची जबाबदारी कोणी घ्यायची? कोण देणार आम्हाला रस्ते? कशा पद्धतीने करणार आम्ही शेती? शेतकऱ्याला बेघर करून जर तुम्ही असे रस्ते करत असाल तर ही काही कामाचं नाही, याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि म्हणून आजची ग्रामसभा या ठिकाणी जाहीरपणे ठराव करते का हा जो प्रकल्प आहे तात्काळ रद्द करावा, एवढ्या निमित्ताने बोलतो. द्रुतगती मार्गाचा हा जो काही सरकारने घातलेला घाट आहे त्या संदर्भामध्ये जे सविस्तर सांगितलेलं आहे, त्याच्या अगोदर ज्यावेळेला अधिसूचना निघाली त्यावेळेला सर्व मंडळींनी आपल्या ग्रामपंचायतच्या वरल्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सर्व शेतकरी बाधित शेतकरी जमून त्या ठिकाणी मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगमध्ये सार्वत्रिक सर्वांनी सांगितलं का हा रस्ता होता कामा नये. त्या संदर्भामध्ये पुढच्या काळामध्ये निवडणूक लागली, आचारसंहिता लागली, तरी पण यांच्या अधिसूचना चालूच होत्या. नंतर ती परत अधिसूचना आल्यानंतर परत एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी त्यामध्ये विरोध केला. आणि नंतर त्या कालखंडामध्ये आपण त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याच्या दृष्टीनं त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील, कलेक्टर असतील, उपविभागीय अधिकारी मंचर, त्याचप्रमाणे तहसीलदार, आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार, विद्यमान खासदार आणि माजी आमदार, त्यानंतर मुख्यताई, या सर्व मंडळींना आपण सार्वत्रिक त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपण आपली भूमिका त्यामध्ये स्पष्ट मांडलेली आहे की आपल्या स्थानिक ग्रामस्थांचा आणि स्थानिक बाधित शेतकऱ्यांचा या रस्त्याला प्रचंड विरोध आहे. आणि हा विरोध नोंदवण्यासाठी आपण सर्व पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे. आणि आजच्या या ग्रामसभेचा ठराव सुद्धा आपल्या सर्वांच्या संमतीनं विरोधाचा या ठिकाणी नोंदवून मंत्र या ठिकाणी आंबेगावमध्ये तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरती 11 वाजता मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रांताधिकारी आणि तहसीलदार त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येणं शक्य होईल
त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आलं तर नेमकी दिशा काय आहे ती त्या ठिकाणी आपल्याला समजेल आणि आजच्या हा ग्रामसभेचा ठराव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विरोधाचा करून ठराव सुद्धा त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ अशी या निमित्ताने या विषयाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करतो.